चला तर मग सुरू करूयात विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वीची अत्यंत महत्त्वाची लेक्चर सिरीज बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण सर्व काही थेरम डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये थेरम्स या लेक्चर सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ आहे. वेक्टर हा चॅप्टर आपण डिस्कस करतो याच्यामध्ये. ओके, तर याच्या आधीचे सर्व व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील. तर तुम्ही एकदा बघून घ्या आणि तुम्हाला तुमचे काही मार्क्स फिक्स होऊन जातील. जे काही एक्झाम्स मध्ये विचारले जाऊ शकतात हे सर्व काही जे थेरम्स आहेत मी डिस्कस केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. हा, पण नेहमीप्रमाणे मी शिकवत असताना तुम्हाला सोबत वही पेन घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. 3 ते 4 वेळा प्रॅक्टिस झालीच पाहिजे. ओके, तरच व्हिडिओ बघण्याला अर्थ आहे, तरच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, चांगले मार्क्स मिळतील. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट. पुढे वेक्टर मध्ये फर्स्ट थेरम आहे. काय सांगतो थेरम मध्ये? 2 नॉन झिरो वेक्टर्स. वेक्टर कशाला म्हणतो? अशी फिजिकल क्वांटिटी, अशी एखादी क्वांटिटी की ज्याच्याकडं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही आहे. ओके, वेक्टर्स काय सांगतात आपल्याला? ए बार आणि बी बार कोलिनियर आहेत. ओके, ए बार आणि बी बार आपल्याकडे कोलिनियर आहेत. कधी? इफ एंड ओनली इफ देयर एक्झिस्ट स्केलर m and n at least one of them is a non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0. दोन कंडिशन्स आहेत. ओके, समजून घ्या. हे बघा, इफ एंड ओनली इफ साठीच्या आधीच एक स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर एक स्टेटमेंट आहे. त्याच्या आधी काय सांगितलं की 2 नॉन झिरो वेक्टर्स आहेत जे कोलिनियर आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलं की जर कोलिनियर आहे तर याचा अर्थ m a bar plus n b bar is equal to 0 आपल्याला मिळून जातं. आपण काय करणार? इफ पार्ट मध्ये, ओनली इफ पार्ट मध्ये इफ अँड ओनली इफच्या आधीचं स्टेटमेंट घेणार आणि प्रूव्ह करणार m a bar plus n b bar. त्याच्यानंतर इफ पार्ट मध्ये इफ अँड ओनली इफच्या देनचा पुढचा पार्ट, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपला गिव्हन मध्ये असेल आणि प्रूव्ह करायचं आपल्याला इफ अँड ओनली इफच्या आधीचा पार्ट म्हणजे कोलिनियर असं आपल्याला प्रूव्ह करायचं. समजलं? वाईस वर्सा. बघा, मग आता आपण काय म्हणणार? ओनली इफ पार्ट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की हे जे दोन वेक्टर्स आहेत ते कोलिनियर आहेत. क्लिअर? तर कोलिनियर त्याचा अर्थ काय? वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. आपल्याला माहिती आहे. ओके, सपोज a bar and b bar are collinear, then there exists a scalar t is not equal to 0 such that a bar is equal to t times b bar. क्लियर? आपण काय म्हणतो की दोन वेक्टर आपल्याला जर कोलिनियर असतील याचा अर्थ वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर असतो. आणि कोणता स्केलर एक्झिस्ट होतो ह्यावेळेस? t which is not equal to 0. ओके, देन सपोज मग जर टी बी बार आपण लेफ्ट साइड शिफ्ट केलं तर आपल्याला काय मिळतं? ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0 बार. ओके, मग याच्यामध्ये ए बार सोबत जो 1 आहे त्याला जर आपण m पुटअप केलं आणि बी बार सोबत जो मायनस टी आहे सपोज त्याला जर आपण n पुटअप केलं तर मला इक्वेशन मिळतं m a bar plus n b bar is equal to 0. दॅट इज जे आपल्याला इफ अँड ओनली इफच्या पुढे हे जे दिलं होतं ते मिळतं आपल्याला. ओके, m a bar plus n b bar is equal to 0. कधी? जर दोन्ही वेक्टर्स ए बार आणि बी बार कोलिनियर असेल तर. क्लिअर? ओनली इफ पार्ट इथे आपला प्रूव्ह झाला. देन आपल्याला काय करायचं आता? इफ पार्ट मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला की जर m a bar plus n b bar is equal to 0 आहे तर ते दोन नॉन झिरो वेक्टर्स काय असतात? कोलिनियर असतात. आपल्याला प्रूव्ह करायचं. क्लिअर? तर बघा, कॉन्व्हर्सली सपोज आता काय याला सपोज करायचं आणि प्रूव्ह कशाला करायचा? हे दोन्ही कोलिनियर आहेत असं. सपोज m a bar plus n b bar is equal to 0 and m is not equal to 0 असं आहे तर आपण काय करणार? एन बी बार ला राईट साइडला शिफ्ट करणार. देन वी गेट m a bar is equal to minus n times b bar. क्लिअर? देन ए बार सोबत जो m आहे त्याला राईट साइडला शिफ्ट केल्यानंतर इकडं न्यूमरेटर मध्ये, इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये. ओके, तर मला काय मिळणार? ए बार इज इक्वल टू मायनस n अपॉन m टाइम्स b bar. ओके, समजतंय? तर आता बघा, मायनस n अपॉन m काय मिळतं आपल्याला? स्केलर मिळतोय. समजतंय? मग जर त्या स्केलरला मी टी म्हणला, ओके, समजून घ्या, जर मी त्या स्केलरला टी म्हणतोय तर याचा अर्थ मला मिळेल ए बार इज इक्वल टू टी टाइम्स बी बार. याचा अर्थ वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर आणि आपल्याला माहिती आहे वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर याचा अर्थ तो कोलिनियर असतात. ते दोन वेक्टर्स काय असतात? कोलिनियर. याचा अर्थ ए बार आणि बी बार आर कोलिनियर. झालं प्रूफ? ओके, चला नेक्स्ट थेरम. आय होप समजत असेल. समजत नाही तर व्हिडिओ अजून एकदा बघा, नक्की समजेल. हा, पण थेरम्स तुम्ही समजून घेताय तर तुम्हाला त्याची 3 ते 4 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल, मगच तुम्हाला राहील. नाहीतर असं होणार नाही. एकदा थेरम बघाल आणि मग तुम्हाला असं वाटेल की चला सर आणि आम्ही थेरम बघितलेला आहे, मग आम्हाला जमला पाहिजे. नाही जमणार. आताच क्लिअर करतो मी, नाही जमणार अजिबात. ओके, आणि मग तुम्ही असं म्हणाल सर आम्ही एकदा बघितलंय, एकदा प्रॅक्टिस केलाय, मग आम्हाला वर्षभर जमायला पाहिजे. नाही जमणार अजिबात. त्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वेळा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. समजतंय? पुढे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो आपला?
इम्पॉर्टंट असू शकतो. हे बघा सेक्शन फॉर्म्युला फॉर, आता सेक्शन फॉर्म्युला आपल्याकडे दोन आहेत. कोणते आहेत? सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन अँड सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. आणि पुढे जाऊन एक मिड पॉइंट फॉर्म्युला पण आहे, बट त्याच्या आधी इंटरनल डिव्हिजन साठी आपण बघू. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. बघा समजून घ्या, आपल्याकडं सपोज दोन पॉइंट्स आहेत ज्यांचे पोझिशन वेक्टर्स ए बार आणि बी बार आहे. लेट ए अँड बी बी द एनी टू पॉइंट्स इन द स्पेस, ओके, which has position vector a bar and b bar, a of a bar, b of b bar, be any two points in the space 3D space, and r of r bar be a point on the line segment AB. समजतंय? हे बघा, r of r bar be a point on the line segment AB which dividing it internally in the ratio m:1. समजून घ्या, याच्यामध्ये हा स्पेस मध्ये a आणि b दोन पॉइंट आहेत, a आणि b दोन पॉइंट आहेत. ओरिजिन पासून त्यांची पोझिशन वेक्टर किती आहे? ए साठी ए बार, समजतंय? ए साठी ए बार आणि बी साठी बी बार त्याचं पोझिशन वेक्टर आहे ओरिजिन पासून, समजतंय? पुढं मग ए आणि बी ला जर मी जॉईन केलं तर मला एक लाईन सेगमेंट मिळेल. ओके, मग लाईन सेगमेंट मिळतं तर याचा अर्थ ए बी वरती एक असा आर पॉइंट आहे ज्याचा पोझिशन वेक्टर आपल्याला आर बार मिळतो. ओके, तर मग हा आर काय करतोय? ए बी ला इंटरनली डिवाइड करतोय. इंटरनली कसा डिवाइड करतोय? m:1 रेशो मध्ये डिवाइड करतोय. m:1 रेशो मध्ये डिवाइड करतोय याचा अर्थ समजून घ्या, तुम्हाला जर ए बी हा सपोज 15 सेंटीमीटरचा आहे, ओके, हे 15 सेंटीमीटरचा आहे आणि तिथं समजा तुम्हाला आर पॉइंट आहे. याचा अर्थ समजा ए पासून आर तुम्हाला 10 आहे आणि आर पासून समजा बी तुम्हाला 5 आहे आणि हा 10 सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला ए आणि बी या दोघांचा जो मिड पॉइंट नाही, हा आर इंटरनली डिवाइड करतोय. तर कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतोय? 5/10. याचा अर्थ 1/2. 5 1 5 5 2 10. याचा अर्थ 1:2 रेशो मध्ये डिवाइड करतोय. हा आर पॉइंट काय करतोय? ए बी ला 1:2 रेशो मध्ये डिवाइड करतोय. समजतंय? तसं आपला एक आर पॉइंट आहे जो ए बी ला इंटरनल इन द रेशो m:1 रेशो मध्ये डिवाइड करतोय. समजतंय? मग असं आहे तर याचा अर्थ आपल्याला आर बार मिळेल. मग जो तो आर बार आहे तो पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट r which is on the segment AB, mb bar plus na bar upon m plus n. क्लियर? समजून घ्या, आता स्टेटमेंट कळाली. इंटरनल इन द रेशो म्हणलं, इंटरनल डिव्हिजन साठी म्हणलं की तुम्हाला प्लसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. mb bar plus na bar upon m plus n. a bar आणि b bar काय आहेत? a आणि b चे पोझिशन वेक्टर्स, m आणि n काय आहेत? त्यांचे इंटरनली रेशो मध्ये डिवाइड केलेले व्हॅल्यूज आहेत. ओके, पुढं ऍज r is a point on the line segment AB, याचा अर्थ ए आर बी आर अलॉंग द सेम लाईन. आणि आपण काय सांगू शकतो? ए आर बार अँड आर बी बार आर इन द सेम डायरेक्शन आहेत. मग जर असं आहे तर आपण काय सांगणार की ए आर डिवाइड्स आर बी इज इक्वल टू m/n. तर मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? n ला शिफ्ट करा, आर बी ला शिफ्ट करा, तर n टाइम्स ए आर आणि m टाइम्स आर बी. समजतंय? n टाइम्स ए आर, m टाइम्स आर बी. ओके, तर पुढं लक्ष द्या, ऍज हे बघा ए बी ए आर बार अँड आर बी बार सेम डायरेक्शन मध्ये आहेत. समजतंय? तर मी असं म्हणू शकतो आर बी बार अँड ए आर बार, बघा m टाइम्स आर बी बार अँड टाइम्स ए आर बार, हे पण काय असतील? सेम डायरेक्शन मध्ये असतील, इक्वल आहेत. याचा अर्थ दोघांचा मॅग्निट्यूड पण सेम असेल. समजतंय? मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, याचा अर्थ दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत. दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत याचा अर्थ आपण m टाइम्स आर बी बार म्हणजेच काय असतं? हे बघा, m टाइम्स आर बी बार म्हणजेच आर बी बार आपण कसा घेतो? ओ बी बार. हे बघा, आर बी बार म्हणजे मोठ्यातनच लहान मायनस करतो आपण करताना, ओ बी बार मायनस ओ आर बार. ओके, ओ बी बार मायनस ओ आर बार इज इक्वल टू n टाइम्स ए आर बार म्हणजेच हे बघा समजून घ्या, ए आर बार म्हणजे आता आपल्याकडे आर मोठा आहे, ओ आर बार मायनस ओ ए बार, ओ आर बार मायनस ओ ए बार. ओके, पुढं ओ बी बार आपल्याला माहिती आहे किती? बी बार. ओ आर बार आपल्याला माहिती आहे किती? आर बार. पुढे n टाइम्स आहे तसा ओ आर बार आपल्याला माहिती आहे आर बार. पुढं ओ ए बार आपल्याला माहिती आहे ए बार. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? m टाइम्स बी बार मायनस m टाइम्स आर बार इज इक्वल टू n टाइम्स आर बार मायनस n टाइम्स ए बार. क्लियर? आता काय करायचं? आपल्याला जस्ट शिफ्टिंग करायचं आहे. मायनस n ए बारला शिफ्ट करा टू द राईट लेफ्ट साइड आणि मायनस m आर बारला टू द राईट साइड. शिफ्टिंग केल्यानंतर काय मिळेल? m बी बार आहे तसाच
मायनस एन ए बार प्लस मध्ये जाईल इज इक्वल टू एन आर बार आहे तसाच मायनस एम आर प्लस मध्ये जाईल एम आर बार प्लस एन आर बार. दोघांमध्ये आर बार कॉमन आहे याचा अर्थ एम प्लस एन इंटू आर बार. तर एम प्लस एन मध्ये सॉरी इंटू आर बार सोबतचा जो एन प्लस एन आहे तो जर शिफ्ट केला तर मला आर बार काय मिळतो एम बी बार प्लस एन ए बार आपण एम प्लस वन एम प्लस एन. याचा अर्थ आपल्याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन मिळून जाईल. सोपं आहे, समजून जाईल. व्यवस्थित फक्त एकदा प्रॅक्टिस करा. सोपं आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. समजून जाईल. व्यवस्थित लिहाल. एक्झाम मध्ये प्रॉपर लिहायचं तुम्हाला. स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड तुम्हाला दाखवायचे आहे आणि देन इक्वल घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर? एक्सेलंट. मिड पॉईंट फॉर्म्युला. आता बघा मिड पॉईंट फॉर्म्युला काय आपल्याला प्रूव्ह नाही करायचा, पण हा याच्या बेसिसवरती आपल्याला काय एक्झाम्पल प्रूव्ह करावे लागतील ते तुम्ही करू शकतात. हा याच्यानंतर मी इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज टाकणार आहे. त्याच्यामध्ये काय खूप सारे लेक्चर सिरीज नाही, 3 ते 4 पार्ट्स असतील. सगळ्या 16 चॅप्टरचे एक्झाम्पल्स जे महत्वाचे एक्झाम्पल आहे ते सर्व त्याच्यामध्ये डिस्कस केले जाईल. तुम्ही ते एकदा बघून घ्याल आणि मग तुमचा पेपर नक्कीच सोपा जाईल. ओके, समजून घ्या. चला, मिड पॉईंट फॉर्म्युला. इफ आर ऑफ आर बार, समजा ओके, समजा ए बी ला एक आर पॉइंट आहे. ओके, समजा ए बी ला एक लाईन सेगमेंट ए बी आहे. आर काय करतोय, ए बी ला इंटरनली डिवाइड करतोय बट इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतोय. समजलं? इक्वल रेशो मध्ये. समजा हा ए बी जर 10 आहे तर 5 रेशो मध्ये काय करतो, त्याला व्हॅल्यू मध्ये डिवाइड करतोय. याचा अर्थ 1:1 रेशो मध्ये डिवाइड करतोय. ओके, पुढं देन एम इज इक्वल टू एन, सो एम इज टू एन इज 1:1. क्लिअर? तर मग मला मिड पॉईंट फॉर्म्युला कसा मिळतो हे बघा. आपण आताच बघितलं. सेक्शन फॉर्म्युला काय, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग जर माझा एम आणि एन 1:1 आहे तर मला फॉर्म्युला कसा मिळेल, 1 बी बार प्लस 1 ए बार अपॉन 1 प्लस 1. याचा अर्थ फॉर्म्युला असा मिळेल मला, ए बार प्लस बी बार अपॉन 1 प्लस 1:2. मिड पॉईंट फॉर्म्युला काय मिळेल मग, ए बार प्लस बी बार अपॉन 2. समजतंय? चलो नेक्स्ट. मग मिड पॉईंट फॉर सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन झालं ना. इंटरनल डिव्हिजन झालं, देन मिड पॉईंट फॉर्म्युला झाला. आता एक्सटर्नल डिव्हिजन बघून घ्या. एक्सटर्नल डिव्हिजन साठीचा ए आणि बी माझे 2 पॉइंट्स असतील. इन द स्पेस आर त्याच्यावरती एक पॉइंट असेल. बी द थर्ड पॉइंट ऑन द लाइन सेगमेंट डिवाइडिंग द सेगमेंट एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन, देन आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. क्लिअर? एक्सटर्नली काय करतो, त्याला डिवाइड करतो. समजलं? पुढे मग त्याच लाइन सेगमेंट आपल्याला रिपीट करायचे. काय, as the point r divide the segment AB externally. तुम्ही सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन पाठ करा. तुम्हाला एक्सटर्नल साठी इझी पाठ होऊन जाईल. फक्त प्लस मायनसचा फरक आहे आणि थोड्याफार व्हॅल्यूचा फरक आहे. क्लिअर? प्रॅक्टिस करून जा, तुम्हाला इझी समजेल. प्लस मायनसचा फरक आहे. एक्सटर्नली वी हॅव आयदर ABR और RAB. आपल्याला काय मिळेल, ABR और RAB असं मिळू शकतं. देन समजा मग दोघांपैकी आपल्याला एक अझ्युम करावं लागेल. मग आपण ABR अझ्युम करू. वी अज्युम दॅट ABR अँड जर ABR अज्युम करतोय आपण तर मग आपल्याला एक्सटर्नली डिवाइड करतोय. याचा अर्थ मग मला काय घ्यावं लागेल, AR इज टू BR. हे बघा, AR इज टू BR मला काय करतो, एक्सटर्नली डिवाइड करतोय. तर मी कम्प्लिटली AR घेणार, इज टू BR घेणार. समजलं? तर AR इज टू BR इज M इज टू N. समजतंय? मग आपण याला कसं घेऊ शकतो, AR अपॉन BR इज इक्वल टू M अपॉन N. क्रॉस मल्टिप्लाय करायचा. N टाइम्स AR इज इक्वल टू M टाइम्स BR. ओके, पुढं मग जर दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये आहेत, दोघांचा सेम मॅग्निट्यूड आहे, याचा अर्थ दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असतील, तर आपण असं घेऊ शकतो N टाइम्स AR बार इज इक्वल टू M टाइम्स BR बार. AR बार आपण कसा काढतो समजून घ्या. AR बार आपण काढतो R बार मायनस A बार. हे बघा, AR बार म्हणजेच R बार मायनस A बार. हे बघा, A बार R बार आणि B बार. AR बार म्हणजे R बार मायनस A बार इज इक्वल टू M टाइम्स BR बार म्हणजेच हे बघा, BR बार म्हणजेच R बार मायनस B बार. पुढे काय मिळतं आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर NR बार मायनस NA बार इज इक्वल टू MR बार मायनस MB बार. शिफ्टिंग करायचं तर मिळतं आपल्याला NR. हे बघा काय मिळतं आपल्याला, मायनस प्लस झाला MB बार मायनस NA बार इज इक्वल टू MR बार. हा मायनस प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस होणार, दॅट इज मायनस NR बार. दोघांमध्ये R बार कॉमन आहे
तर कॉमन मिळेल ब्रॅकेटमध्ये m मायनस n, m मायनस n ला शिफ्ट करा टू द लेफ्ट साइड, तर मिळेल r बार इज इक्वल टू m b बार मायनस n a बार अपॉन m मायनस n. दॅट इज आपल्याला प्रूव्ह जे करायचं आहे ते मिळतंय. क्लियर? तर तुम्ही फक्त एक इंटरनल डिव्हिजन साठी समजून घ्या, एक्सटर्नल तुम्हाला इझी जाईल. समजतंय? मिड पॉइंट फॉर्म्युला इझी आहे, a बार प्लस b बार अपॉन 2. ओके, पुढं नेक्स्ट हा IMP असू शकतो, समजून घ्या व्यवस्थित. हा याच्या आधी विचारलेलं पण आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड. ओके, हा व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड with the coterminous edges as a bar, b bar and c bar is square bracket a bar, b bar, c bar. ओके, पुढं आपल्याला काय सांगायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड विथ कोटर्मिनस एजेस ॲज ए बार, बी बार, सी बार. व्हॉल्यूम आपल्याला कसा मिळतो तर पॅरलोपिपेडचा असा मिळेल. क्लियर? तर हे आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला तसाच त्याचा व्हॉल्यूम मिळेल. कोणाचा? या पॅरलोपिपेडचा. क्लियर? त्याच्या कोटर्मिनस एजेस काय आहेत? ए बार, बी बार आणि सी बार. हे बघा, ए बार आहे वरती, इकडे बी बार आणि सी बार. क्लियर? तर समजून घ्या व्यवस्थित. लेट, ओके, लेट OA इथे ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला मी. OA हा OA आपला किती आहे? ए बार. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे? OB किती आहे तो? बी बार. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे OC. ओके, OC आपल्याकडे कुठे आहे? इथं. तो किती आहे आपल्याकडे? C बार आहे. समजतंय? C. लेट OA इज इक्वल टू A OA is equal to A, OB is equal to B and OC is equal to C. Be the coterminous edges of parallelepiped. ओके, पुढं मग आपल्याला कोटर्मिनस एजेस आपण सांगितला की OA, OB आणि OC काय असतील. मग त्याच्यानंतर आपल्याला हाईट सांगावी लागेल की त्या पॅरलोपिपेडची हाईट किती आहे. तर त्या पॅरलोपिपेडची हाईट आहे आपल्याकडं AP. समजतंय? आपली हाईट किती आहे त्याच्यामध्ये? AP एवढी हाईट आहे. AP म्हणू आपण त्याला, जो किती आपल्याला व्हॅल्यू सांगेल. तर बाय फॉर्म्युला हे बघा, AB be the height of the parallelepiped, AP be the height of the parallelepiped. देन आपल्याला व्हॉल्यूम त्याचा काय सांगायचं आहे? ए बार, बी बार, सी बार. ओके, इन द ब्रॅकेट ए बार, बी बार, सी बार. तर त्याच्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेडचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड इज इक्वल टू एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम. कोणता बेस पॅरलोग्राम आपल्याकडे? OBDC. क्लियर? याचा एरिया मल्टिप्लाय हाईट AP. मग आपल्याकडं एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम माहिती आहे का? नाही माहित. हाईट AP माहिती आहे का? नाही माहित. तर व्हॅल्यू आपण पहिला फाइंड आउट करून घेऊ. तर समजून घ्या AP म्हणजे काय आहे आपल्याकडं? हा AP आपला स्केलर प्रोजेक्शन आहे. आणि स्केलर प्रोजेक्शन काढण्यासाठी समजून घ्या, स्केलर प्रोजेक्शन ऑफ P bar on Q bar. Okay, scalar projection of P bar on Q bar is P bar dot Q, P bar dot Q bar upon modulus Q. AP आपल्याला काय मिळतो? स्केलर प्रोजेक्शन ऑफ A bar on B bar क्रॉस C bar. आणि स्केलर प्रोजेक्शन काढण्यासाठी आपण आताच काय सांगितलं? स्केलर प्रोजेक्शन ऑफ P bar on Q bar is P bar dot Q bar upon modulus Q, that is magnitude of that Q. समजतंय? मग आपण काय म्हणणार? स्केलर प्रोजेक्शन ऑफ A bar on B bar क्रॉस C bar is B bar क्रॉस C bar. ओके, P bar आहे ना तो, P bar साठी B bar क्रॉस C bar डॉट डॉट प्रोडक्ट A bar अपॉन मॉड्युलस. कोणाचा? हे बघा, Q साठीचा. याचा मॉड्युलस, याचा अर्थ मॅग्निट्यूड B bar क्रॉस C bar. मग पुढं मला काय मिळेल? अँड एरिया ऑफ पॅरलोग्राम OBDC. जो बेस आहे त्याचा पॅरलोग्राम लेंथ इंटू ब्रेड्थ, दॅट इज B bar क्रॉस C bar. समजते? B bar क्रॉस C bar. ओके, देन आता आपल्याला एरिया मिळालेला आहे आणि आपल्याला हाईट मिळालेली आहे. मग आपण काय करणार? ह्या दोघांचा प्रोडक्ट घेणार. ओके, देन व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड इज इक्वल टू हाईट, दॅट इज B bar क्रॉस C bar into A upon B bar क्रॉस C bar multiply area of
द बेस पॅरलोग्राम OBDC दॅट इज B बार क्रॉस C बार. समजतंय? मग आपल्याला काय मिळेल बघा, ह्या दोघांना गेट कॅन्सल केलं तर आपल्याला मिळतं B बार क्रॉस C बार डॉट A बार. तर याला आपण कसं लिहू शकतो, ब्रॅकेटमध्ये A बार B बार C बार. ओके, दॅट इज व्हॉल्यूम आपल्याला काढायचा होता पॅरलोपिपेडचा विथ द कोटर्मिनस एजेस गिवन व्हॅल्यूज मिळतोय A बार B बार C बार. समजतंय? आय होप समजत असेल. हा, फक्त काही गोष्टी किचकट आहेत, त्या तुम्ही एकदा प्रॅक्टिस करून घ्या, नक्की जमेल. ओके, चलो नेक्स्ट. सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विथ कोटर्मिनस एजेस A बार B बार C बार आपल्याला हाफ ऑफ A बार B बार C बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हाफ ऑफ A बार B बार C बार आहे असं आपल्याला सांगायचं आहे. तर आपण काय म्हणणार सुरुवातीला, सिमिलरली OA आपल्याला दिलाय, A बार OB दिले आपल्याला, B बार ऑल्सो OC दिले आपल्याला, C बार विथ द कोटर्मिनस एजेस ऑफ द टेट्राहेड्रॉन OABC. क्लिअर? OABC. समजतंय? वन्स अगेन आपल्याकडे AP आपली काय आहे, हाईट आहे. AP आपल्याकडे काय आहे, हाईट आहे. AP बी द हाईट ऑफ द टेट्राहेड्रॉन. पुढं मग त्याचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/3 इंटू एरिया ऑफ बेस ट्रायंगल OCB. त्याच्यामध्ये काय होता, पॅरलोपिपेड मध्ये एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम, इथं एरिया ऑफ बेस ट्रायंगल. समजतंय? इंटू हाईट, त्याच्यामध्ये पण मल्टिप्लाय हाईट आपण घेतलेला. क्लिअर? तर मग आपण त्याच्यामध्ये हाईट कशी फाइंड आउट केलेली, सिमिलरली स्केलर प्रोजेक्शन घेतलेला. फॉर्म्युला स्केलर प्रोजेक्शन साठीचा P बार Q बार अपॉन मॉड्युलस Q दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर Q. But AP is equal to scalar position of A bar on B bar cross C bar is B bar cross C bar multiply A bar dot product upon याचा मॅग्निट्यूड दॅट इज मॉड्युलस B bar cross C bar. आता बघा याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट, देन हाफ इंटू बेस B बार आणि हाईट आपल्याकडं सपोज C बार. तर आपण फक्त क्रॉस प्रोडक्ट घेणार, आपण लिटरल फॉर्म्युला घेणार नाही. तर एरिया ऑफ ट्रायंगल OBC टेट्राहेड्रॉन मध्ये हाफ इंटू मॉड्युलस B बार क्रॉस C बार. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि ही व्हॅल्यू माहिती आहे. या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला कुठे घ्यावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन मध्ये. तर काय मिळतो, 1/3 इंटू 1/2 B बार क्रॉस C बार मल्टिप्लाय B बार क्रॉस C बार डॉट A बार अपॉन B बार C बार. क्लिअर? तर हे व्हॅल्यूज गेट कॅन्सल होतील. 1/3 इंटू 1/2 इज 2 3 2 6 आणि देन B बार क्रॉस C बार डॉट A बार हे आपण कसं लिहू शकतो, 1/6 इंटू A बार B बार C बार. ओके, तर बऱ्यापैकी सिमिलर आहे पॅरलोपिपेड आणि टेट्राहेड्रॉनचं. आणि याच्या आधी बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. परफेक्टली करून ठेवा, पाठ होऊन जाईल. ओके, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जे शिकवलेलं आहे, थेरमची लेक्चर सिरीज इथे संपते. याच्यानंतर आता मी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स तुम्हाला डिस्कस करेल. त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ते सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन करेल. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल कोणतंही दिलं तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, तर चला, थँक्यू.